नमस्कार, मी प्राध्यापक मनीषा राऊत. आज आपण पाहणार आहोत चित्त शुद्ध तरी, संत तुकाराम यांची ही अभंग रचना. चित्त शुद्ध तरी, चित्त जर शुद्ध असेल तर काय अनुभूती येऊ शकते हे या काव्यामधून आपल्याला दिसून येतं. तुकाराम बोल्लुबा आंबिले. वास्तविक पाहता त्यांचं जे आडनाव आहे ते मोरे आहे, परंतु उपनाव म्हणून आंबिले लावल्या जात असे. यांचा जो कालखंड आहे 1608 ते 1650 हा कालखंड. पुण्याजवळील देहू या गावचे हे संत तुकाराम महाराज. तुकारामांना संतत्व प्राप्त झाले. तुकारामच्या ज्या अभंग रचना आहेत ह्या समाजामध्ये प्रबोधन करणाऱ्या आहेत, समाजात जनजागृती घडवून आणणाऱ्या आहेत, खोटेपणावर दांभिकपणावर टीका करणाऱ्या आहेत, सज्जनाचा संतत्वाचा उद्धार करणाऱ्या आहेत. असं एक लोकशिक्षणाचं कार्य संत तुकारामांनी केलेलं आहे. जवळपास तुकारामांच्या नावावरती 4,500 अभंग उपलब्ध आहेत. तुकारामाच्या अभंग गाथेमध्ये त्या अभंगाचा समावेश आहे. संत तुकारामांचं नातं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीशी, भागवत धर्माशी अत्यंत जवळचं म्हटल्यापेक्षा भागवत धर्माचा कळस संत तुकारामांना म्हटला गेला आहे. सदेह वैकुंठवास हे तुकारामान महाराजांबद्दल बोलल्या जातं की त्यांना पुष्पक विमान घेण्यासाठी आलं होतं. आता ह्या ज्या सर्व संतत्वाच्या, देवत्वाच्या, ईशतत्वाच्या ज्या संकल्पना आहे ते त्यांनी अगदी सहज सोप्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची लेखनशैली ही त्यामध्ये अर्थता आढळते, त्यामध्ये उत्कटता जाणवते, त्यामध्ये प्रांजळपणा असतो, त्यामध्ये काव्यत्व आहे, त्यामध्ये समाज प्रबोधन आहे. अशा अनेक गुणांनी हे काव्य व्याप्त आहे. प्रस्तुत जो अभंग आहे या अभंगामध्ये ज्यावेळेस चित्त शुद्ध असतं त्यावेळेस काय होऊ शकतं, कशाची प्रचिती येऊ शकते याचा भाव उत्कटपणे कवी रेखाटतात. चित्त म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. चित्त म्हणजे तुमचं मन, तुमचं अंतकरण, तुमचं हृदय, आणि त्याचं बाह्यरूप जर असेल तर तो असतो आपला चेहरा. तो जर प्रसन्न असेल, तो जर शुद्ध असेल, तो जर पवित्र असेल तर तुमच्या चेहऱ्यावर त्याची झलक निश्चितपणे दिसून येते. आणि ते शुद्ध असल्यानंतर बाह्य परिस्थिती कशी बदलून जाते हे कवी आपल्याला सांगतात. बघा कवी काय म्हणतात, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. जर तुमचं मन शुद्ध असेल, जर तुमचं मन प्रांजळ असेल, इतरांप्रती जर ते चांगलं असेल तर तुम्हाला कुणी शत्रू वाटणारच नाही. कुणी तुमच्या सोबत शत्रुत्व करत असेल तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये त्याच्याबद्दल मित्रत्वाचे भाव दाटून येतील. तुमचा त्याच्याप्रतीचा व्यवहार हा मैत्रीपूर्ण असेल आणि त्याचं शत्रुत्व आपोआप नाहीसं होईल. इतकी ताकद तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या त्या भावनेमध्ये असू शकते. मग ते शुद्ध करणं नितांत गरजेचं आहे. ते चित्त शुद्ध असावं. ते अंतकरणामध्ये इतरांप्रतीच्या ज्या भावना आहेत ह्या कुठल्याही द्वेषाच्या किंवा कुठल्याही स्वार्थापोटी तुमच्या मनामध्ये असायला नको. या ठिकाणी कवी म्हणतायत की मग तुम्हाला जो वाघ असेल त्याच्या डोळ्यामध्ये भीती जाणवणार नाही, त्याच्या प्रतीही किंवा त्या वाघालाही तुमच्या प्रती, तुमच्या नजरेतून त्याला त्या संवेदना जाणवतील. सर्पदंश करणार नाही, त्यातही मैत्रीभाव जागृत होऊ शकतो. इतकी तुमच्या चित्तामध्ये निर्मल्य असेल, पावित्र्य असेल तर तुम्हाला ह्या अनुभूती सहज येतील. पुढे बघा कवी काय म्हणतात, विष ते अमृत आघात ते हित, विष ते अमृत आघात ते हित, अकर्तव्यनीत होय त्यासी. विषालाही अमृत करण्याची क्षमता तुमच्या विचारामध्ये किंवा तुमच्या चित्तामध्ये आहे. एक जगविख्यात अशी कथा आहे की म्हणजे एका वैज्ञानिकाने तो प्रयोग केला होता. एका व्यक्तीला कारागृहामध्ये ती व्यक्ती कैद होती आणि तिला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली होती. मग या व्यक्तीला दुसऱ्या दिवशी फाशी होणार होती. तर त्याला असं म्हणजे सर्व कायदे नियमान अटीमध्ये राहून किंवा न्यायालयाची परवानगी घेऊन एक प्रयोग करायचं ठरलं
की ज्या व्यक्तीला उद्या फाशीची शिक्षा दिली जाणार होती त्याला सांगितलं की तुझी फाशी रद्द झालेली आहे, तुला आता एका विषारी सापाचा दंश देऊन तुझा मृत्यू होणार आहे. आणि त्या व्यक्तीनेही ते मनोमन स्वीकारलं होतं. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते जे वैज्ञानिक होते ते त्या ठिकाणी आले आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरती काळा कपडा टाकण्यात आला आणि काळा कपडा टाकल्यानंतर त्याला दंश करवला गेला आणि काही कालावधीमध्येच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं आढळून आलं. आणि ज्यावेळेस टेस्ट करण्यात आली की याच्या मृत्यूचं कारण काय आहे, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येच आढळून आलं की एका विषारी सापाचा दंश झाल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आता खरी मेक ही होती की त्या व्यक्तीचा त्याला सापाने दंश केलेलाच नव्हता. वैज्ञानिकांनी त्याला साधी सुई टोचलेली होती आणि त्या सुईमधून कुठल्याही प्रकारचं विष त्याला लावण्यात आलेलं नव्हतं. मग त्याच्या मनाची त्याच्या चित्तामध्ये ती निर्मिती त्या विषाची झालेली होती, कारण त्याला माहिती होतं की आपल्याला उद्या सर्पदंश करणार आहे आणि त्यात आपला मृत्यू होणार आहे. त्याच्या मनामध्ये ते विष तयार झालं होतं. म्हणून संत तुकाराम महाराज असं म्हणतात की तुमचं चित्त शुद्ध ठेवा. तुमच्या चित्तामध्ये जे विष असेल तेच तुमचा घात करणारं असू शकतं. तुमच्या मनामध्ये अमृत निर्माण करा, तुमच्या मनामध्ये आनंद निर्माण करा, उत्साह चैतन्य असू द्या, तर तुमच्या अवतीभोवतीचं जगसुद्धा तुम्हाला तसंच जाणवू लागेल. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. जर तुमचं मन प्रांजळ कराल तर तुम्हाला दुःख कुठलंच वाटणार नाही. अगदी हे मिळालं ते मिळालं, हे मिळालं नाही, माझे कुटुंबीय, माझे जीवलग, पैसा अडका, धनसंपत्ती यामध्ये तुम्ही अडकून पडणार नाही. ज्या गोष्टी भौतिक जगामध्ये दुःख देणाऱ्या असतात, अगदी जीवन आणि मृत्यूसुद्धा तुम्ही त्याहीपेक्षा परे जाल, त्याहीपेक्षा वरच्या विचारांपर्यंत तुम्ही पोचू शकाल ज्यावेळेस तुमचं मन शुद्ध असेल. आणि त्यावेळेस मग तुमच्या मनामध्ये इतरांबद्दलच्या रागद्वेषाच्या अग्निज्वाळा कधीच भडकणार नाही. आज देशादेशामध्ये जी दंगल घडून येत आहे, अगदी भावाभावांमध्ये जे वाद होत आहे, पती पत्नीमध्ये संबंध बिघडले आहे, आई मुलाच्या व्यवहारामध्ये जे द्वंद्वत्व निर्माण झालं आहे, ते सगळं क्षमवण्याची ताकद, ते सगळं क्षमवण्याची क्षमता तुमच्या चित्तशुद्धीमध्ये आहे. सकळा अंतरी आवडेल जीवा, जीवीची परी सकळा अंतरी एक भाव, तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जे जे येणे अनुभवे. आता हे चित्त जे आहे तुमचं, हे शुद्ध कशाने होणार आहे, तर ते चित्त शुद्ध करण्यासाठी तुम्हाला त्या ईश भक्तीची गरज आहे. त्या ब्रह्मांडीय शक्तीची, त्या ऊर्जेसोबत एकरूप होण्याची, तिला जाणण्याची, तिला अनुभवण्याची गरज आहे. आणि ती ज्यावेळेस तुम्ही अनुभवाल त्यावेळेस तुम्हाला असं प्रत्ययाला येईल की माझ्या अंतरंगामध्ये जो भाव आहे तो या चराचर संपूर्ण सृष्टीमध्ये आहे. अगदी मनुष्यच नाही तर प्राणी, पशु, पक्षी, किड्या मुंग्यांवरतीही, अगदी जड अजड निर्जीव वस्तूंवरतीही तुम्हाला तेच चैतन्यतत्व अस्तित्वात असल्याचा भाव तुम्हाला तुमच्या हृदयातून दाटून येईल. आणि हीच ती अवस्था असते की ज्यावेळेस तुमचं चित्त पूर्णतः शुद्ध झालेलं असतं. तुका म्हणे कृपा केली नारायणे, जाणी जे येणे अनुभव. आणि जर अशी कृपा तुमच्यावर झाली तर त्या ईश्वराचा तुमच्यावर ते वडदहस्त आहे असं आपण म्हणू शकतो. किंवा त्या ईश्वराची या अनुभव जर तुम्हाला प्राप्त झाला तर त्या परमेश्वराचा तुमच्यावर ते कृपा आशीर्वाद आहे असं आपण म्हणू शकतो. यासाठी चित्त शुद्ध ठेवणं नितांत गरजेचं आहे. आजच्या कालखंडामध्ये जे बाह्य मुखोटे घालून आपण जगत असतो, प्रत्येक व्यक्ती त्या पद्धतीनं जगत आहे, हे जगणं बदलणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याही आयुष्यामध्ये अनेक घटना अशा घडतात आणि आपण त्या बाह्य मुखवट्यांमध्ये किंवा मनामध्ये एक आणि होटांवरती एक असतं, आत दुसरा विचार करतोय आणि व्यक्त होताना दुसरंच काहीतरी व्यक्त होतोय. हे जगणं नितांत अवघड आहे, प्रचंड कठीण आहे आणि ते सुसह्य करण्यासाठीचं चित्त शुद्ध करणं गरजेचं आहे. हे चित्त शुद्ध झालं की जीवन तुम्हाला आनंदमय, सुखमय, प्रसन्नमय व आनंददायी वाटू लागेल. परीक्षेचं जर उदाहरण घ्यायचं आहे, परीक्षेची भीती मनातून काढून टाका. चित्ताला शुद्ध करा की मी या परीक्षेमध्ये माझे 100% देणार आहे आणि माझे 100% दिल्यानंतर जो काही निकाल मला मिळणार आहे त्याला मी आनंदाने स्वीकारणार आहे. ही चित्तशुद्धीची जर भावना केली तर तुमचा जो निकाल आहे तो निश्चितच चांगला लागू शकतो. मग ही गोष्ट फक्त निकाल आणि
परीक्षेपुरती मर्यादित नाही, तर आयुष्यातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक गोष्टीला ती लागू होते. अशा प्रकारे या अभंगाचा सारार्थ सांगता येईल. धन्यवाद.